एका बाजूला मोठमोठ्या व्यासपीठांवर बालसंस्कार आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे याचे गोडवे गायले जात असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष शिक्षणासाठी झगडणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे चित्र वलगाव येथे समोर आले आहे। IAS अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिरात मोठी गर्दी आणि प्रसिद्धी पाहायला मिळाली। मात्र गावात उभारण्यात येत असलेल्या वाचनालयातील विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शनापासून वंचित ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे IAS अधिकारी शिबिरस्थळी भेट देण्यासाठी वेळ काढू शकले, परंतु गावातील खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाचनालयाला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची व आयोजनाची तशी त्यांना कल्पनाही न दिल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक वाचनालयाला भेट देऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांशी संवाद साधला। नाव न सांगण्याच्या शर्तीवर धक्कादायक वास्तव समोर आले। वाचनालयातील कूलर नादुरुस्त अवस्थेत असून लाईट व्यवस्थाही नाहीये। पिण्याचे आरो आहे पण बंद अवस्थेत। पाणी विद्यार्थ्यांना कॅनने आणावे लागते। उकळत विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो आणि मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे त्यांनी सांगितले आहे। इतकेच नाही तर वाचनालयातील स्वच्छतेची जबाबदारी ही विद्यार्थ्यांनाच पार पाडावी लागत आहे। संडास साफ करण्यापासून इतर स्वच्छतेपर्यंतची कामे विद्यार्थी स्वतः करत असल्याची बाब समोर आली आहे। मोठमोठ्या भाषणांपेक्षा आम्हाला आरोग्य सुविधा असे खरे मार्गदर्शन हवे अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। गावात शिक्षण आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभे राहत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ दिखाऊ कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। बालसंस्कार शिबिरांपेक्षा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। पुन्हा भेटूया एका नवीन भागासह। तोपर्यंत सावध रहा, सतर्क रहा। देशभरातील औषध विक्रेत्याच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दिनांक 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय बंद पुकारण्यात आलाय, अशी माहिती अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून समोर आली आहे। संघटनेचे अध्यक्ष सौरभ मालाणी, सचिव राजा नानवानी तसेच उपाध्यक्ष मनोज धापाले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की देशभरातील सुमारे 12.40 लाख औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी अनेकदा शासनाकडे मागण्या मांडूनही अद्याप तोडगा निघालेला नाही। संघटनेच्या म्हणण्यानुसार अनियंत्रित ई-फार्मसीमुळे औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच संबंधित नियमाचे गंभीर उल्लंघन होत आहे। योग्य डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री, बनावट प्रिस्क्रिप्शन वापर, अँटीबायोटिक आणि व्यसनकारक औषधांची सहज उपलब्धता तसेच AI निर्मित प्रिस्क्रिप्शन औषधी विकली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। फार्मासिस्ट आणि रुग्ण यांच्यातील थेट संवाद कमी होत असल्याने चुकीचे औषध वापराचा धोका वाढत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे। यामुळे अँटीबायक्रोबियल रेझिस्टंट वाढीस लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आकर्षक सवलती घेऊन लहान व मध्यम विक्रेत्यांच्या बाजारातून बाहेर ढकलण्याचा आरोप संघटनेने केला आहे। ब्रिक अँड मॉर्डन केमिस्ट दुकाने ही ग्रामीण व निमशहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या औषध उपलब्धतेवर परिणाम होईल असेही निवेदनात म्हटले आहे। संघटनेने केंद्र सरकारकडे दिनांक 26 मार्च 2020 रोजी जारी करण्यात आलेली GSR 220E अधिसूचना तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीत जारी झालेल्या या अधिसूचनेचा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मूळ प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री व अनिवार्य नोंद न ठेवल्यास या शिथिलतेमुळे खतपाणी मिळत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। आमच्या मागण्या 2018 पासून ज्या रखडलेल्या आहेत, गव्हर्नमेंट जे आमच्याकडे लक्ष देत नाही आहे त्या लक्ष वेधण्यासाठी आमची ही आजचा बंद आहे। ऑनलाईन फार्मसी जी पूर्णरित्या बेकायदे आहे, इल्लीगल आहे आणि ज्याच्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका होत आहे। स्पुरियस ड्रग मार्केटमध्ये येत आहे। कामोत्तीच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, MTP किट, सिल्डिनाफिल या सर्रास ऑनलाईनवर बिना प्रिस्क्रिप्शनचे उपलब्ध आहेत। त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ होत आहे असं आम्हाला वाटते। त्या अनुषंगाने आमचा आजचा बंद आहे। अजून याच्यामध्ये सांगू इच्छितो की आमच्या ऑल इंडियामध्ये जवळपास 12.5 लाख केमिस्ट आहेत जे अविरत दिवस रात्र रुग्णांना सेवा देतात। 12.5 लाख केमिस्ट सोबतच त्यांचे जे जुळलेले त्यांचा कर्मचारी वर्ग, त्यांचं कुटुंब हे मिळून जवळपास 4 ते 5 लाख कोटी लोक 4 ते 5 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत। फक्त 4-5 कॉर्पोरेट कंपन्यामुळे आमच्या 4-5 कोटी लोकांवर उपासमारीचं संकट येत असेल तर त्याकडे गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर सकारात्मक दृष्टीने बघून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे ही आम्हाला आमची शासनाला नम्र विनंती आहे। अध्यक्ष सौरभ मालानी यांनी सांगितलं। मी अमरावती झोनचा अध्यक्ष संजय बोबळे हे अजून आवर्जून सांगू इच्छितो की
20 मेचा जो अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाने पुकारलेला बंद आहे, त्यामध्ये पूर्ण भारतातले सर्व तालुका, जिल्हा, ग्रामीण, प्रत्येक राज्यातले सर्व केमिस्ट बांधव आज संपावर आहेत. हा संप खास करून आमच्या तर मागण्या ज्या आहेत सरकारसोबत प्रलंबित, आमचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचं कंटिन्यू निगोशिएशन या बाबतीत वर्ष 2 वर्षापासून चालू आहे, पण केंद्र सरकार आम्हाला तसा पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही. म्हणून आम्हाला नाईलाजास्तव हा बंदमध्ये सहभागी व्हावं लागलं. हा बंद नुसतं आमच्या मागण्यांसाठीच नाही तर सामान्य जनतेच्या जीवाशी पण खेळ आहे. फॉर एक्झाम्पल, ऑनलाईनमध्ये तरुण पिढी, मुलं मुली, नशेची औषधं, जे काही NRX नार्कोटिक ड्रग्ज येतात ते सुद्धा ऑनलाईन बोलावतात. त्याचा गैरवापर होतो. MTP किट ज्याच्यासाठी सरकारचं प्रावधान आहे की जेल होऊ शकते, FIR होऊ शकते, तर अशी औषधं सर्रास या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तरुण मुलं मुलींना मिळतात. त्याचा गैरवापर होतो. याचा त्रास सामान्य जनतेलासुद्धा आहे. सामान्य जनता, तरुण पिढीचं आयुष्य आणि भविष्य यामध्ये बर्बाद होऊ शकतं. म्हणून आम्ही केमिस्ट बंधू सर्व भारतातले यामध्ये सहभागी होत आहे आणि हा मुद्दा जनतेचे आरोग्य, त्यांच्या पुढील भविष्याच्या समस्या आणि आमच्यावर अवलंबून असलेले आमचे कर्मचारी वर्ग आणि संबंध भारतभरातून लाखो केमिस्ट आणि त्यांचे जे कर्मचारी वर्ग आहे, असे आमच्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमचा बंद आहे. आणि आजचा हा बंद आमचा 100% यशस्वी होईल आणि पुढे जर यामध्ये सरकारने आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला तर आमचे राष्ट्रीय नेते आम्हाला बेमुदत बंदसाठी पुन्हा सुद्धा आमचा विचार आहे. धन्यवाद. भगवान माहेरा भरते झाकीचे आयोजन येत्या 23 तारखेला सायंकाळी 4:30 वाजता करण्यात आले असून दशरा मैदानाजवळील शिवाजी मंदिर येथील गाजाबाजासह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत महिलांनी साडी व पुरुषांनी पांढरा कुर्ता परिधान करून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रामदेव बाबा महिला मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास यशस्वी करावा असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा संगीता खाणी, सचिव कल्पना श्रोती तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान किशोर मदनलाल ग्राणी हे असून दैनंदिन नियमराज म्हणून मातृगृह श्रीमती आंचीबाई नेमीचंदजी दुनिया परिवार तसेच रामदेव बाबा मोल परिवार कार्यरत आहे. माहेरद्वार परिवाराचे नरेश कुमार व शैलेश कुमार वर्मा हेही कार्यक्रमाच्या तयारीला सक्रिय सहभाग घेत आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी महिला मंडळातील सदस्य उत्साहाने कार्यरत असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडळाच्या अध्यक्षा संगीता टावानी, सचिव कल्पना माली, संगीता खंडेलवाल, सुनीता वर्मा, प्रेरणा सादानी, दुर्गी हेडा, शीतल बुक, सुचिता भुतळा, चंदा भुतळा, मंजू हेडा व सुशीला गांधी आदी महिला कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहे. बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे फक्त वंदना नव्हे, केवळ पांढरे कपडे घालणे, बुद्धविहारात जाणे, वंदना म्हणणे किंवा बुद्धमूर्ती बसविणे म्हणजे बौद्ध होणे नव्हे. बुद्धम शरणम गच्छामी याचा खरा अर्थ म्हणजे भगवान बुद्धांनी दाखवलेल्या समता, करुणा, प्रज्ञा आणि मानवतेच्या मार्गावर चालणारा प्रामाणिक प्रयत्न करणे होय. मंदिरात जाणारा भक्त जसा देवाला शरण जातो आणि त्याच्या सांगण्यानुसार वागण्याची प्रतिज्ञा करतो, मात्र बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे जगणे म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी असे भंते राहुल शाक्यापुत्र यांनी स्पष्ट केलंय. बुद्धाने जात संपवली पण आपण पोटजाती मजबूत केल्या. धम्मदेशनेतील सर्वात परखड भाग म्हणजे जाती व्यवस्थेवर केलेला प्रहार. भगवान बुद्धांनी या देशातील वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्थेला संपवण्याचे कार्य केले, पण आपण गेल्या 70 वर्षात जात सोडली नाही. उलट महार समाजातील पोटजाती अधिक मजबूत झाल्याची खंत धम्मदेशनेतून भंते राहुल शाक्यापुत्र यांनी व्यक्त केली आहे. भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर शाखा व नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध जयंती तसेच त्यागमूर्ती रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा उद्घाटन सोहळा कपिल मंडळ बुद्धविहार अशोकनगर येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झालाय. हे शिबिर 18 मे ते 27 मे 2026 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाला राज्य संघटक आदरणीय विजयकुमार चौरपगार, जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर, पूज्य भंते शाक्यापुत्र राहुल, पूज्य भदंत नागसेन, पूज्य भदंत शिल्वसलकरा, वरिष्ठ केंद्रीय शिक्षण युवराज मोरे, जिल्हा सरचिटणीस गणपत तिडके, महानगर अध्यक्षा प्रमिला शेंडे, महानगर अध्यक्ष गौतम गजबिये यांच्यासह अन्य मान्यवर धम्मपीठावर उपस्थित होते. शक्यपुत्र राहुल यांनी आपल्या धम्मदेशनेतून पुढे म्हटले की लग्न समारंभ, मतदान, सामाजिक संबंध यामध्ये आजही जात पाहिली जाते.
हीच बौद्ध धर्माच्या प्रगतीतील सर्वात मोठी अडचण आहे. तुमच्या मनातील पोटजात जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध होऊ शकत नाही, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष मांडताना शिक्षणासाठी विदेशात गेलेल्या बाबासाहेबांना भारतात नोकरी करताना पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या स्पर्शाने फाईल हाताळत नव्हते. राहण्यासाठी घर मिळत नव्हते, हे वास्तव त्यांनी सांगितले. ज्या धर्मात जन्म घेतला तो माझ्या हातात नव्हता, ही बाबासाहेबांची घोषणा अद्भुत करत भंते शाक्यापुत्र राहुल यांनी सांगितले की बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. मात्र आजही समाजात जात, पोटजात आणि अंधश्रद्धेमुळे अडकून आहे. ही मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले. धर्म शोषण करतो तर धम्म माणसाचे रक्षण करतो. धम्मदेशने धर्म आणि धम्म यातील फरक स्पष्ट केलाय. धर्म माणसाला भीती दाखवतो, अंधश्रद्धा वाढवतो आणि शोषण करतो, पण धम्म माणसाला माणूस निर्भय नीतिमान बनवतो, सदाचाराचे विचार देतो आणि मानवतेचा मार्ग दाखवतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बुद्धविहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून समता, बंधुता, न्याय आणि संविधानातील मूल्यांची केंद्रे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुद्धविहार हे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि नैतिक परिवर्तनाचे केंद्र बनले पाहिजे. आपण आज अनेक विहार गटबाजी आणि वैयक्तिक स्वार्थाचे केंद्र बनवत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महिलांना योगदानाचा गौरव महिलांविषयी बोलताना सांगितले की निसर्गाची सर्वात उत्कृष्ट देणगी म्हणजे महिला, जिच्या पोटी बोधिसत्व, सम्राट आणि महामानवांनी जन्म घेतलाय. धम्म महिलांचा सन्मान करतो तर प्रतिगामी विचारसरणी महिलांना दुय्यम मानते, असे भंते शाक्यापुत्र राहुल यांनी स्पष्ट केले. संविधान वाचले असेल तर संघटित व्हावे लागेल. समाजातील राजकीय असंघटितपणावरही जोरदार टीका केली आहे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि आरक्षणाचे अधिकार धोक्यात असल्याचे सांगत त्यांनी समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. आपल्या मतांची ताकद दुसऱ्यांना देऊन आपण स्वतःचे अस्तित्व कमकुवत केले. आज आपण आपल्या विचाराचे सक्षम नेतृत्व उभे करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले आहे. उपस्थितांना आत्मपरीक्षणाचा संदेश दिलाय. बुद्ध आणि बाबासाहेबांचा विचार समाजाला वाचवू शकतो. उपस्थित आत्मपरीक्षणांचा संदेश त्यांनी लोकांना दिलाय. आपल्याला मिळालेले अधिकार, सन्मान आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा संघर्षातून मिळाला आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांचा विचार सोडला तर पुन्हा गुलामगिरी येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. शेवटी उपस्थितांना जात, अंधश्रद्धा आणि धर्मकांड सोडून मानवता, समता आणि संविधानाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केलंय. धम्मदेशने समाजातील जातीवाद, अंधश्रद्धा, कर्मकांड, राजकीय गुलामगिरी आणि बौद्ध समाजातील अंतर्गत विसंगती अत्यंत परखड शब्दात टीका करत उपस्थितांना आत्मपरीक्षणाचा संदेश दिलाय. तर काही ठिकाणी उपस्थित समाजाला अस्वस्थ करण्याचे वास्तवही समोर आले आहे. मानवाचा सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो भूक रोग आहे, असं सांगत सर्व जीव अन्नावर अवलंबून असून भूक लागल्यावर माणसाला विश्रांतीची गरज भासते, असे सांगत त्यांनी श्रामणेरांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचाही उल्लेख केलाय. शिबिराचे उद्घाटन राज्य संघटन विजयकुमार चोरपगार यांनी केले. शिबिरात धम्य, चित्रपटक, बुद्धवंदना, पंचशील आणि सामाजिक प्रबोधन आणि व्यक्तिमत्व विकास यांच्यासारख्या 40 विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक के.डी. सांभारे तर संचालन विलास नागदिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल शेंडे, नयन मुंडे, मदन खंडारे, आर.के. भटकर, मुकुंदराव मेश्राम, मालाती मेश्राम, पुष्पा बोरकर, खुशालराव सांभारे, विलास नागदिवे, विजय बागडे, चंद्रसेन गजबिये, अशोक बनसोड, देवानंद बडगे, संगीता खोब्रागडे, रंजना भालेवार, रावसाहेब मोहोळ, सुमन राऊत, गोवर्धन रामटेके, किशोर खोब्रागडे, बाळू बनसोड, सतीश गोपनारायण, अजय पाटील, व्ही.एस. मेश्राम, अरुण मेश्राम, अरुण शेंडे, गोवर्धन रामटेके, प्रवीण खंडारे, हरिदास घोडेश्वर, प्रकाश बागडे, अशोक तायडे, मुकुंद मेश्राम, सुनीता भटकर, सुमन राऊत, सिंधू मेश्राम, छाया बनसोड, पिंगडा उगले, जया खंडारे, सतीश गोपनारायण, रमेश देवरे, अवधूत साखरे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. देशात निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघात डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शेतीची कामे, पेरणीपूर्व मशागती आणि कृषी पंप व ट्रॅक्टरसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असताना अचानक निर्माण झालेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे
वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेता खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी यवतमाळ व वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल राखीव कोटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना वेळेत इंधन उपलब्ध झाले नाही तर आगामी कृषी कामांवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान पेट्रोल पंपावर वाढती गर्दी आणि संभाव्य टंचाईमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी. नमस्कार. नाही, आपले हे डिझेलची परिस्थिती जी आहे, आता काय शेतकरी लोक काय 3 आठवडे राहिले पेरणीसाठी आणि ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणावर डिझेल लागून राहिलेला आहे. त्याच्यामुळे या शेतकरी लोकांसाठी काही राखीव कोठा ठेवावा लागेल आपल्याला, की जेणेकरून ते शेतकऱ्याच्या पेरणीच्या वेळेस कामी आलं पाहिजे त्यांना डिझेल हे ते सर्व. हो, आणि आता आपण सध्या काय करतोय, हो, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल हो, आणि नायरा आणि शेल हो, सगळ्यांकडनं आकडेवारी घेतोय की त्यांचा आतापर्यंत किती पुरवठा झाला आणि पुढे कसं ते डेली करणार आहेत. हो, थोडं जे लोकांमध्ये अनावश्यक पॅनिक झालेला आहे हो, की मिळणार नाही, हो, त्याची थोडी माहिती आपण प्रसारित करतो. हो, आवाहन पण केलं हो आहे लोकांना. टाक्या घेऊन ते लोक तिथं रस्त्यावर लागून राहिले, ते चित्र जे दिसून राहिलं. लोकांना जो अविश्वास आहे की येणार नाही, तर हो. थोडं कंपनीचे संपर्क जाऊन त्यांची आकडे घेऊन त्या आकडे पब्लिश करता दिवसभर प्लॅनिंग करतोय. हो, फक्त आपल्याला काय आता पहिले काय बैलजोड्या होत्या त्याच्यामुळे शेतीची नांगरणी वगैरे, आता डिझेल शिवाय त्या ट्रॅक्टर शिवाय काही इलाज नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्यानं डिझेल मिळेल असं एक वातावरण आपल्याला तयार करावं लागेल. आपण त्यासाठी बंदी वगैरे अजून केली नाही. पण ते ट्रॅक्टर घेऊन आले, ट्रॅक्टरवर त्यांनी आणली टाकी, तर ते देऊ बा काही लिटर ठरवून टाका. गरजेनुसार पोलीस बंदोबस्तामध्ये आपण करतोय, गर्दी खूप झाली तर हो हो हो, त्याला पॅनिक कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.